राखीचा धागा माणुसकीचा वृद्धाश्रमात राष्ट्रवादी महिलांचा हृदयस्पर्शी उपक्रम। एक धागा प्रेमाचा ऋणानुबंधाचा या अर्थपूर्ण संकल्पनेला वास्तवात उतरत सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला आघाडीनं रक्षाबंधन हा सण यंदा एका वेगळ्याच भावनिक आणि सामाजिक पातळीवर साजरा केला। कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील सांज सोबती वृद्धाश्रमात वृद्ध बांधवांना राखी बांधून त्यांच्याशी आपुलकीचं प्रेमाचे स्नेहाचे नाते घट्ट करत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। एकटेपणात दिवस काढणाऱ्या वयोवृद्धांच्या डोळ्यात या मायेच्या धाग्यांनी आनंदाश्रू आणले। हा उपक्रम सांगली जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्येही राबवला जाणार असून समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंतही प्रेमाचा सुगंध पोहोचवण्याचा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार आहे। जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुस्मिता जाधव म्हणाल्या की मानवता व समभावातून मायेचा धागा सर्वांना या उपक्रमाचा विस्तार फक्त वृद्धाश्रमापुरता मर्यादित राहिला नाही। पुढील टप्प्यात पोलीस अधिकारी, एसटी कर्मचारी, अग्निशमक दलाचे जवान, मुस्लिम बांधव, वारकरी, भजनी मंडळ अशा सर्वांना राखी बांधून हिंदू मुस्लिम ऐक्य, मानवता आणि समभाव यांचं उदाहरण समाजापुढे ठेवलं जाणार आहे। या हृदयस्पर्शी उपक्रमात जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव, प्रदेश प्रतिनिधी कमल पाटील, खानापूर तालुका अध्यक्ष सुवर्णा पाटील, विटा शहर अध्यक्ष प्रतिभा काटकर, उपाध्यक्ष अमृता कुपाडे, मार्गदर्शक सविता जाधव, कार्यकर्त्या वैष्णवी पाटील आणि सुनीता कांबळे यांची विशेष उपस्थिती होती। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।